बातमीनं करूयात। आज बरोबर सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे मुंबईतल्या आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी। तर राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। आज मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ येऊ शकतं अशी एक बातमी समोर येते। राधाकृष्ण विखे पाटील हे सरकारकडनं मनोज जरांगेंची भेट घेतात का हे देखील बघावं लागेल। मात्र सरकार सकारात्मक आहे आणि ज्यावेळेला मनोज जरांगे मुंबईत येतील त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करू, चर्चेतनं तोडगा काढू, मार्ग काढू असं सरकारकडनं सांगितलं जातंय। राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं विधान, त्यामुळे आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानात येऊन भेट घेण्याची शक्यता आहे। या शिष्टमंडळात नेमकं कोण कोण असणार हे मात्र आपल्याला समजेलच। मात्र आजच ही भेट मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळाकडनं होण्याची शक्यता आहे। तर आरक्षणाच्या मागणीसाठी अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला मुंबईतल्या आझाद मैदानात सुरुवात झाली। 27 तारखेपासून जालन्यातल्या अंतरवाली सराटीतून निघालेला भव्य मोर्चा आज सकाळी 10 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानात दाखल झाला। दरम्यान उपोषणस्थळी दाखल होताच मनोज जरांगेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून उपोषणाला सुरुवात केली। ठरल्याप्रमाणे आझाद मैदानावर आलो आणि उपोषण सुरू करत असल्याची घोषणा त्यांनी केली। सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हटायचं नाही, हलायचं नाही, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही असं जरांगे म्हणाले। दरम्यान सरकारनं गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला। दरम्यान मराठा आंदोलकांना जरांगेंनी शांततेचं आवाहन केलं। जरांगेंच्या सोबत हजारोंच्या संख्येनं मराठ्यांचं वादळ सुद्धा त्यांच्या समर्थनार्थ आझाद मैदानात दाखल झालंय। हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलाय। आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी AKJRची अंमलबजावणी करा। हैदराबादचं गॅजेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा। सातारा संस्थानचं गॅजेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे। ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्यात, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होस तर मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो। आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला। मी या समाजासाठी मैदानात येऊन वीरमरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाहीये। तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची। माझ्या मराठ्याचे मान खाली होईन असं एक काही इथले आंदोलक मराठ्याने वागायचं नाही। पुन्हा तो शब्द वापरतोय, माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही। मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही। पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही। माय बापा हो, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय। आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे। इथं करोडो लोक घेऊन आलोत म्हणजे माझ्यात बोलत नाहीयेत। मुख्यमंत्री साहेब, आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही। मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे। मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका। मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे, आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे यांचं हटत नाही। मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सडल, जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही। म्हणून सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी।